भांड्यात मी साधं पाणी घेतलं आहे आणि दुसऱ्या भांड्यात मी मिठाचं पाणी घेतलं आहे। याच्यात आपण साध्या पाण्यात निंबू टाकलं तर ते डुबील आणि मिठाच्या पाण्यात टाकलं तर ते वरते येईल। साध्या पाण्याची घनता कमी असते म्हणून निंबू बुडाला आणि मिठाच्या पाण्याची घनता जास्त असते म्हणून निंबू तरंगला। आज आपण घंटाचा प्रयोग पाहणार आहोत। मी इथे 2 भांडे घेतलेले आहे, एक साधं पाणी आणि एक खारं पाणी। पहिले मी हा आलू साध्या पाण्यात टाकला तर हा बुडाला। नंतर हा आलू मी खाऱ्या पाण्यात टाकला, हा वरती तरंगला। याचं कारण असं आहे की खाऱ्या पाण्याची घनता जास्त आहे आणि साध्या पाण्याची कमी, त्यामुळे हा आलू खाऱ्या पाण्यात तरंगला आणि साध्या पाण्यात डुबला।